वळूयात पुढच्या बातमीकडे। पंढरपूरमधील धनगर उपोषणाचा आजचा 10वा दिवस आहे आणि धनगर उपोषणकर्ते माऊली हळणवर यांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर येते। माऊली यांना चक्कर आली आणि त्यामुळे ते स्टेजवर कोसळले। रक्तातली शुगर कमी झाली, त्यामुळे उपोषणकर्ते माऊली हळणकर यांना त्रास झाल्याची माहिती। अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी माऊली डांगे आपल्या सोबत आहेत। माऊली, काय सध्याची परिस्थिती आहे? आजचा उपोषणाचा 10वा दिवस, त्यांना रुग्णालयात ॲडमिट करण्यात आलेला आहे का आणि त्यांची प्रकृती सध्या कशी आहे? नक्कीच आपण पाहिलं तर गेले 10 दिवस झालं धनगर समाजाचं हे उपोषण सुरू आहे। एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी आता 10 दिवस झाले गेले आमरण उपोषण सुरू आहे। या अगोदरही 2 उपोषणकर्त्याची तब्येत खालावली होती। आता जे तिसरे उपोषणकर्ते माऊली हळणवर त्यांची आता तब्येत खालावली, रक्तातील साखर कमी झाल्यामुळे ते स्टेजवरच चक्कर येऊन पडले होते। आता त्यांना खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। आता तब्येत त्यांची कशी आहे ते आपण उपोषणकर्त्यांकडूनच जाणून घेणार आहोत। काय सांगाल की आता आज तिसऱ्या उपोषणकर्त्याची तब्येत ढासळलेली आहे? आज उपोषणाचा 10वा दिवस आहे। हो माऊली, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी। तर पंढरपूरमधल्या धनगर उपोषणाचा आजचा 10वा दिवस आणि उपोषणकर्ते माऊली हळणवर यांची प्रकृती बिघडलेली आहे। अचानक ते स्टेजवर कोसळले, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे, ॲडमिट करण्यात आल्याची माहिती। Thank you.